नमस्ते मित्रांनो, डिस्कवरी ऑफ मेडिसिनल प्लांट्स या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. फार पुरातन काळापासून लहान मुलांच्या आरोग्यासाठी बाळगुटी नावाचा एक प्रकार होता. जवळजवळ 20 वनस्पतींचं एकत्रित मिश्रण करून लहान बाळाची इम्युन पॉवर वाढवणं, त्याची ताकद वाढवणं हा त्यामागचा उद्देश होता. त्याच्यामध्ये अश्वगंधा असेल, ज्येष्ठमध असेल, गजगा असेल आणि त्याचबरोबर समोर असणारी ही मुरड शेंग आहे. मुरड शेंग हा अत्यंत महत्त्वाचा बाळगुटीतला घटक म्हणून वापरला जातो. याला इंग्रजीमध्ये स्क्रू फ्रूट असं देखील म्हटलं जातं. संस्कृतमध्ये आवर्तनी असं नाव आहे आणि हेलिक्टेरिस आयझोरा असं बोटॅनिकल नाव आहे. तर याची जी फळं आहेत, जी पिळदार असतात, 2 पिळे एकत्र केलेली फळं असतात, ही बाळगुटीमध्ये वापरली जातात. खास करून लहान मुलांच्या पोटाचं आरोग्य राहावं याकरिता याचा वापर केला जातो. पेन्स असतील, डायरिया असेल, डिसेंट्री असेल, कॉन्स्टिपेशन असेल, सर्वच प्रकारच्या पोटाच्या विकारामध्ये आवर्तनी अत्यंत फायदेशीर ठरते. आज मार्केटमध्ये बऱ्याच वेळा बाळगुटी नावानं बरेचशी औषधं आलेली आहेत. तरी देखील तुम्हाला शक्य असल्यास त्या वस्तू एकत्र करून बाळगुटी बनवली तर अत्यंत चांगले गुणधर्म आपल्याला मिळू शकतील. आपल्या बाळाचं आरोग्य चांगलं राहील. हे झुडूपवर्गीय वनस्पती आहे. पावसाळ्यात याला फुलं लागतात. आपण फुलं बघू शकता. लालसर गुलाबी रंगाची थोडीशी वेगळीच दिसणारी फुलं आपल्याला मुरड शेंगेला येतात. काही दिवसानंतर याला फळं धरतील. ही फळं मात्र आपण घरामध्ये सुकवून ठेवू शकता. इव्हन मोठ्या माणसांना देखील पोटाच्या समस्या असतील त्यांनी देखील याची फळं वापरलीत तरी चालू शकेल. पण लहान बाळांसाठी वरदान असणारी ही आवर्तनी आहे. धन्यवाद.